मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल हे काय ओम आणि स्वस्तिक काढत बसले कोहळ्यावर. कोहळा हा तर आयुर्वेदिकदृष्ट्या पाहिलं तर शरीरासाठी किती उपयोगी आहे. त्याचे फायदे किती आहेत हे माहीत असताना सुद्धा तू हे काय करते वेड्यासारखं, असं तुम्हाला निश्चितच वाटेल. परंतु मला विश्वास बसत नव्हता, अगदी तुमच्यासारखंच. पण मला विश्वास ठेवावाच लागला एका क्षणी. काय झालं, आम्ही एका अमावस्येला अशाच पद्धतीने कोहळा घरी आणला आणि बांधून बघितला. घरातली सगळी निगेटिव्हिटी एका तासाभरात कोहळ्याने स्वतःमध्ये खेचून घेतली आणि एका तासाभरात त्या कोहळ्यातून पाणी लाल आणि डार्क असं लाल आणि काळसर पाणी गळायला सुरुवात झाली. मी तर इतकी आश्चर्यचकित झाले. म्हटलं, हा काय प्रकार आहे? आम्ही जाऊन विचारलं जाणत्याला, की हा काय प्रकार आहे? तर त्यांनी सांगितलं, की तुमच्या घरामध्ये इतकी निगेटिव्हिटी भरून राहिली आहे ना, त्यामुळे लगेचच ह्या कोहळ्यांनी स्वतःमध्ये सगळी निगेटिव्हिटी स्वतःमध्ये खेचून घेतली आणि तो लगेचच खराब झाला. तर माझा विश्वास बसत नव्हता. तो मला ठेवावाच लागला विश्वास आणि त्यामुळं माझा हा आलेला अनुभव माझ्यासारख्याच इतर मैत्रिणींनाही कळावा म्हणून मी खरं तर हा अट्टाहास केला, हा व्हिडिओ बनवण्याचा, की कोहळा कशाप्रकारे घरामध्ये बांधला जातो. घरात किंवा घराच्या बाहेर फक्त त्या कोहळ्याच्या खालून बाहेरच्या व्यक्ती, घरातल्या व्यक्ती गेल्या पाहिजे कोहळ्याच्या खालून. अशा प्रकारे कोहळा बांधला गेला पाहिजे. सर्वप्रथम कोहळा हा बाजारातून आणल्यानंतर तुरटीच्या किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कोरडा करून तो एका लाल कापडावर ठेवून त्याची पूजा करायची. एका बाजूला ओम काढायचा आणि दुसऱ्या बाजूला स्वस्तिक काढायचं आणि त्या दोन्हीच्या मधोमध काजळाची एक रेघ ओढायची आणि दिवा, धूप, दीप काय असेल ते ओवाळून देवाला प्रार्थना करायची, की आमच्या घरातली सगळी निगेटिव्हिटी या कोहळ्याच्या माध्यमातून दूर व्हावी. बस एवढी प्रार्थना करायची हात जोडून. जमल्यास आपल्या कुलदेवतेचं एखादी माळ जप करायची आणि तो कोहळा त्या फडक्यात बांधून आपल्या घरात टांगून द्यायचा. आमच्याकडे दरवाजाच्या समोरच्या बाजूला कोहळा टांगण्यासाठी सोय नसल्यामुळे मी आतल्या बाजूला हा अशा प्रकारे टांगून दिलेला आहे. कोहळ्याचे खूप सारे आयुर्वेदिक उपयोग आहेत, तर ते मी त्यावरती एक स्वतंत्र असा व्हिडिओ टाकणार आहे. तो तुम्ही नक्की ऐका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.